भिवंडी भाजपा लोकसभा प्रभारी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट। मुरबाड विधानसभेत आमदार किशन कथोरे यांनी पक्षाविरोधी केलं काम। मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार उमेदवार बाळ्या मामा यांना मतदान करायला सांगितलं आहे। कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करायला कार्यकर्त्यांना केली सूचना। त्या संदर्भातली माझ्याकडे सर्व पुरावा। मुरबाडमधील भाजपचे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र। भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकामार्फत प्रयत्न केल्याचा आरोप। भाजपा आमदार किसन कथोरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल। आपण भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवला किसन कथोरे संदर्भात काय पत्र काय मागणी? किसन कथोरेंनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं। आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं। याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्यामामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे। त्या फोटोवरनंही निश्चित आहे की किसन कथोरेंनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी जे प्रयत्न केले समेट घडवण्याचा, याच्यामध्ये त्यांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही। मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्या कारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा।